शंभू महादेवा. अहो उठा की. झालं, रोजचं काम सुरू झालं यांचं. अहो काय हो, पुन्हा स्वप्न ना? कशाला त्रास करून घेताय तुम्ही? मी सांगतो निलिमा, आज न उद्या ही विहीर नक्की भरणार. हो भरणार ना. अहो किती वर्षापासून हेच ऐकत आलोय मी, पण काही फरक नाही पडलाय परिस्थितीत. अमोल, अरे नको रे आता काही असं. अगं आई काय नको? हा नाही तूच सांग ना, किती वर्षापासून आशेवर आहेत बाबा? जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून एकच वाक्य ऐकत आलोय की कधी ना कधी एक दिवस या विहिरीत पाणी भरणार. अरे पण त्यांना त्या आशा आहे तशा असू दे ना. अगं हो मान्य आहे, पण म्हणून काय असं इथेच स्वप्न बघत बसायचं का? ऊन नाही, पाऊस नाही, थंडी नाही, आपलं रोज रात्री घराबाहेर येऊन झोपतात आणि इकडे सकाळी विहिरीपाशी येऊन बघतात. लागणारच पाणी. माझा शंभू महादेव बघतोय सगळं. हो नाही, तो जर बघत असता ना तर आतापर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण केल्या असत्या त्यानं. काही बघत नाहीये तो. निलिमा याला सांग, गंगा जेव्हा पृथ्वीवर अवतरली ना तेव्हा तिचा आवेग पृथ्वीला सहन झाला नाही, म्हणून शंकरानं तिला आपल्या जटेत सामावून घेतलं. माहिती आहे मला, अहो रांगत होतो ना तेव्हापासून ऐकतोय ही गोष्ट. आणि जर का खरंच शंकराच्या जटेत गंगा आहे ना तर त्याला म्हणाव इथे इथे या विहिरीत पाठव तिला. निलिमा याला आवर. महादेवाला हा एक शब्द जरी बोलला ना तरी माझा हात उठेल. अगं आई, आई तूच सांग मला, काय चुकीचं बोलतोय ग मी? अमोल, अरे सकाळी सकाळी वाद नको आता. वाद घालायला सवडच नाही मला. त्याला सांग, ज्या विषयातलं कळत नाही ना त्याच्याबद्दल बोलू नकोस. माझ्या पूजेची तयारी करून ठेव, मी आंघोळ उरकून आलोच. अमोल, अरे नको रे बोलूस त्यांना. कशाला सकाळीच वाद घालायचा तो? अच्छा, म्हणजे हे जे काय चाललंय ते पटतंय का तुला? नाही, आता पुन्हा हे 4-4 तास पूजा करत बसणार आणि नंतर यांची पाठ दुखणार. निव्वळ वेडेपणा आहे हा सगळा. अमोल, देवाची पूजा करायला कोणी वेडेपणा म्हणतं का? हे बा, आम्हाला जे पटतं ते आम्ही श्रद्धेने करतो. आणि मी खरं सांगायचं ना तर तू यात पडू नकोस अजिबात. असं म्हटलं की प्रश्नच संपला ग. अगं पण मी हे सगळं त्यांच्याच भल्यासाठी करतोय ना. पण हे ऐकतील तर? त्यांनी का तुझं ऐकायचं? तू ऐकतोस का त्यांचं? देवा शंभू महादेवा, माझी विहीर पाण्यानं भरू दे रे. कृपा कर देवा. ओम नमः शिवाय. ओम नमः आई? शिवाय. इकडे ओम हे बघ, 11 वाजले आणि ह्यांचं बघ. ओम नमः शिवाय. 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 अमोल कोळेकर. हो मीच.
थँक्यू. वेलकम. ओम नमः शिवाय. ए आई, नमः शिवाय. आई बाहेर ये लवकर. आई लवकर ये ना. अरे आता काय झालंय? अगं हे बघ, तुझ्या मुलाला नोकरी लागली, 4 दिवसात जॉईन व्हायचंय. अगं म्हणजे काय विचारते? हे बघ, हे लेटर बघ. अगं तुझा मुलगा प्राध्यापक झाला. काय ही अजून थेर चालू आहेत? हो तुम्ही जरा शांत व्हा. शांता काय वा? माझ्या मुलाकडनं काही अपेक्षा ठेवायची चोरी आहे मला? याला शेतकी कॉलेजमध्ये शिकायला टाकला कशासाठी? की शेतकी तंत्रज्ञान शिकून त्याचा उपयोग आपल्या शेतामध्ये काहीतरी होईल, काहीतरी प्रयोग करेल. पण नाही. काय चुकीचं म्हणतोय हो मी? हा नाही, घरासाठीच करतोय ना मी हे सगळं. अगं आई सांग बघू तू जरा यांना, जग कुठे चाललंय आणि ह्यांचं काय मध्येच? आता मला सांग, त्या शेतीच्या तुकड्याचा काही उपयोग आहे का आपल्याला? आज काय तर पाऊस कमी झाला म्हणून, उद्या काय तर जास्त झाला म्हणून, सगळं निसर्गावर अवलंबून. नाही मला सांगा ना, आता जर मी नोकरी केली तर निदान दर महिना पगार तरी येईल का नाही घरी? पण नाही. आता काही उरलंय का शेतीत? हा बर मला सांगा, 2 वेळच्या जेवणासाठी पैसे लागतात का नाही? लागतात ना. मग कुठून आणायचे ते? माझं ऐका, इथलं सगळं विका आणि चला पुण्याला. आपण तिकडे छोटंसं घर घेऊ, सुखानं राहू. ए निलिमा, याला काय वेळ लागलाय का? मी काय आता ह्याच्या तालावर नाचू? मी हे गाव सोडून कुठेही जाणार नाही. मग मीही शेवटचं सांगतोय, मला इथे राहणं शक्य नाही. अरे अमोल तू जरा ऐक ना. काय करू इकडे राहून? हा शंकराला विनवत बसू की विहिरीला पाणी येऊ दे म्हणून? शिक्षण, वेळ सगळंच वाया चाललंय इकडे. तुम्हाला तुमचं आयुष्य इकडे वाया घालवायचं असेल ना तर घालवत बसा, पण मला ते शक्य नाही. माझं ऐका, ती विहीर बुजवून टाका आणि चला माझ्या बरोबर. निलिमा, ह्याला गप्प बसायला सांग, नाहीतर माझा ताबा सुटेल. अमोल ऐक ना रे बाळा. अगं आई, तू तरी विचार कर ना, मला काय म्हणायचं याचा. निलिमा, ह्याला तोंड बंद करायला सांग. आई तू समजून घे ना. अरे तुम्ही दोघं आधी माझं ऐका, शांत व्हा बरं. हा सगळा मूर्खपणा आहे. अरे हर हर शंभो. काळजी वाटते ना लेकाची? त्याला दूर जाऊ देव असं वाटत नाही का? त्यात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तो निघणार. अहो मग बोला ना त्याच्याशी प्रेमाने आणि सांगा ना त्याला जाऊ नको म्हणून. मगाशी कसं बोलला बघितलंस ना? तुम्हीही काही त्याच्याशी प्रेमाने नाही बोललात हा? आणि असं रात्री त्याच्या अंगावर पांघरून घालून प्रेम दाखवण्यापेक्षा ना त्याच्याशी प्रेमाने बोला. अहो नका वाद घालत जाऊ. वाद मी घालतो? तो माझ्याशी सरळ बोलतो का? तुमचाच मुलगा तो. तुम्ही जसं वागणार तसं तो वागणार. आता तो तुम्हाला का सांगतो हे असं? तर तुम्ही पूजेला तासन तास बसता आणि त्याने तुमची पाठ दुखते म्हणून हा तुम्हाला असं सांगतो ना. माहिती आहे ना तुम्हाला हे. झोपलाय तो.
निलिमा, मी काय म्हणतो, तू समजाव ना त्याला. तुझं तो नक्की ऐकेल. अगं त्याला म्हणू, इथे शेती घरदार असताना कशाला जातोस दुसरीकडे. मी सांगू? हो, तुझं तो नक्की ऐकेल. नाही ऐकणार आणि मीही नाही सांगणार. अगं असं काय करतेस? हे बघा, चला आपण हे दोघं जाऊ त्याच्याबरोबर पुण्याला. येत आहे? अगं, माझ्या जाण्याचा प्रश्नच कुठे येतो निलिमा? तेच तर मी तुम्हाला म्हटलं चला जाऊया पुण्याला, तर तुम्ही नाही म्हणता. तर तो कसं तुमचं ऐकेल सांगा बरं. शेवटी त्या शंभू महादेवाच्या मनात काय आहे तोच जाणे. अरे अरे शंभो, अरे बरं आठवलं. अगं एसटीचं बुकिंग करायचं राहिलं. तर कंठेश्वराच्या मंदिरात जायचंय ना आपल्याला. हो हो, उद्याच जाऊन ते लगेच बुकिंग करून टाकतो. काय नाही तर गर्दी होईल, वेळ लागतो ना. चल आता झोपूया. हो. शेवटी महादेवाच्या मनात काय आहे कोण जाणे. जय शंभो. चल. तुला सांगतो ना, इतक्या वर्षात कधी चुकला नाही माझा. अहो याच्यामुळे घडलं सगळं. अहो, पण काय झालं ते सांगा तर खरं. थांबा, मी तुम्हाला पाणी घेऊन ये का? पाणी वगैरे काही नको. मला माझ्या महादेवाचं दर्शन घडलं नाही, मी शांत कसा होऊ? पण तुम्ही काय झालं ते नीट तर सांगा ना. तुमच्या लाडक्या लेकामुळे उशीर झालाय. एसटीची तिकीट नाही मिळाली. अरे बाप रे. अहो पण त्यात अमोलची काय चूक? नाहीतर कोणाची चूक? कालच जाऊन तिकीट काढून आलो असतो. याच्यामुळे नाही गेलो. अहो इतके घायकुतीला येऊ नका, निघेल काहीतरी मार्ग. अगं काय मार्ग निघणार आहे? उद्या महाशिवरात्र आहे. यातून काही घडेल असं वाटत नाही. इतक्या वर्षाचा माझा नेम मोडणार. अहो तुम्हीच सांगता ना, शंभू महादेव सगळ्या समस्यांचं निराकरण करतो, मग होईल ना काहीतरी. यापुढे काही घडेल असं मला वाटत नाही. ते मंदिर 50 किलोमीटर लांब आहे. काय चालत जाणार होता पण काहीतरी डोक्यावर. अहो ऐका तर खरं. आई, काय? पण गरज काय ग इतका अट्टाहास करून जायची? नका जाऊ ना यंदा. अगं घरीच आहे ना शंकराचा फोटो. एक तर तुम्ही निर्जळी उपास करणार आणि इतक्या लांब दर्शनाला जाणार. अगं निदान वयाचा तरी विचार करा आता. अमोल, तू न यात पडू नकोस हा. हे बघ, आम्ही दरवर्षी जातो, हा आमचा नेम आहे, तो आम्ही मोडू शकत नाही. आणि आम्ही तुझ्यासाठीच खरं म्हणजे चाललोय. तू यायला पाहिजेस आमच्या बरोबर. ए आई प्लीज, प्लीज. तुम्ही दोघांना काय हवा तो गोंधळ घाला, पण मला यात ओढू नका. देवा, आम्ही उद्या तुझ्यापर्यंत कसं रे पोचणार? काहीतरी मार्ग काढ रे, काहीतरी मार्ग काढ. हा अमोलमुळे सगळं घडलं. एसटीची तिकीट पण मिळाली नाही. हे प्रायव्हेट गाडीवाले आता भाडी वाढवून सांगतात. करा काय शंकरा. शंकरा नमस्कार. 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 कोण हवंय आपल्याला? मी उमेश कैलासराव. मी गाडी घेऊन शहराकडे चाललो होतो. गाडी भरलेली होती माझी. 2 जणांचं जाणं रद्द झालं. गावाच्या लोकांकडनं कळालं की तुम्हाला कुठेतरी जायचंय, म्हणून म्हटलं की विचारून बघावं. कुठं जायचंय तुम्हाला? काय? मला कंठेश्वर मंदिरात जायचंय. हो का? पण तिथं सोडायला नाही जमणार. मंदिराच्या अलीकडे 5 किलोमीटर सोडलं तर नाही का जमणार? चालेल ना. त्याच्या पुढे मी एखादं वाहन करून जाईल. इथंच गावात गाडी आहे, तुमचं सामान घेऊन या. हो हो, तुम्ही अगदी देवासारखे भेटला आता. शंकरा शंकरा. हो. निलिमा, निलिमा, अगं गाडी मिळाली का आपल्याला? शंकरा शंकरा. तुम्ही महादेवाच्या दर्शनाला जातोय म्हणला म्हणून सोडतो बोललो.
शंभू महादेवाच्या कृपेनं तुम्ही भेटलात. खरं तर आम्ही निराश झालो होतो. दरवर्षीचा नेम आहे हो आमचा. महादेवाचं दर्शन घडलं नाही अशी एकही शिवरात्र गेली नाही. शंकरा शंकरा, माझ्यासाठी शंकराच्या भक्तीशिवाय कायच नाही. आज जो कोण आहे ना तो त्याच्यामुळे. खरं तर मी तुम्हाला देवळापाशीच सोडलं असतं, पण म्हातारा आजोबा आजारी आहे ना, त्यांना शहराजवळ लवकर सोडायचं आहे ना. नाही नाही नाही, काय 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 हरकत नाही, काय हरकत नाही. आणि हो, तुम्ही आपणून विचारलं म्हणून आमची सोय तरी झाली नाही का? हो शंकरा, हे बघा काका, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अगदी वेळेत जाल आणि तब्येत पण तुमची सुधारेल. शंभू महादेवाने पण विष प्राशन केलं, असं खचून जाऊन कसं चालेल? तो आहे ना आपली काळजी घ्यायला. निश्चिंत राहा. तुमच्या बोलण्यानं खरंच धीर आला हो. समाधान वाटलं. माझे कसले आभार मानताय? आभार मानायचे तर त्या कंठेश्वराचे माना. पण आपण त्याची लेकर आहोत ना, आणि शेवटी लेकराची काळजी ही आई बापाला असतेच, नाही का? संजय, साईडला गाडी घे. तुम्हाला इथंच उतरावं लागेल. बर, इथं डांबरी रस्त्यानं पुढे चालत गेलात ना 5 किलोमीटर, की तिथं देवळापाशी तुम्ही जाल. ठीक आहे. आभारी आहे. बरं काका, काळजी घ्या. हा, देवासारखे भेटलात तुम्ही. शंकरा, येतो. चल. काहीच दिसत नाही इकडे. हो ना, आता कसं जायचं हो आपण? मग आता इथपर्यंत आलं तर देवळामध्ये जायलाच पाहिजे. पण एक काम करू, चालायला लागू. वाटेत काय मिळालं तर ठीक, नाही तर चालतच जाऊ. पण फार लांब नाही ना? 5 किलोमीटर म्हणजे काय फार लांब नाही. जाऊ चालत. चला चला, काय नाही, काहीच नाही हो दिसत आहे. चला. राम किती वाढली. खरंच भारी नाही का? चालू येतच नाही कधी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जाईपर्यंत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमस्कार, ओम नमः शिवाय. बाबा नमस्कार. नमस्कार. कुठे निघाला? कंठेश्वर मंदिराकडे. अरे देवा, अहो मग उन्हात त्यानं तर डांबरी रस्त्यानं कुठे चालला? भाजून निघाल ना. अरे देवा, एक काम करा, असं पुढे जा धापावलं, हा, आणि असं डाव्या अर्थाकडे वळा. तिथे एक झाडी लागल. पुढे गाव आहे, 2-4 घर आहेत, पाणी बिणी प्या. 2 किलोमीटर तरी कमी होईल. अहो ते म्हणतात तर करूया ना तसं, जाऊया तिथून. हो हो. बरं दादा, आपलं नाव? माझं नाव शशी शेखर. आभारी आहे दादा. ओम नमः शिवाय. देवासारखे भेटलात. अहो कसला देव. ओम नमः शिवाय. चल. तू सरळ जाऊन ते डावीकडे जा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. थांब जरा, थकायला झालंय. हो. सावकाश सावकाश. अहो मगाची तो डबेवाला भेटला ना, तो म्हणाला 2-3 घरं दिसतील. हा, ते तर काहीच दिसत नाही. हो, काय ग, काय झालं? काही नाही. अहो थोडं तहान लागल्यासारखं झालंय. मग तुझ्यासाठी पाणी वगैरे बघू का कुठे इकडे? अहो नको, कुठे दूरवर काय दिसतंय? तळ नाही, विहीर नाही, काही नाहीये. अगं पण तुला त्रास होईल, बघतो ना कुठे मिळतंय का इकडे पाणी. अहो नको ना, तुमचा नाही का निर्जळी उपास आहे? अगं माझा निर्जळी उपास काय, मला नित्य नेमाचा आहे, मला सवय आहे याची, मला काय नाही होत. पण तुझं काय? हो पण
यावर्षी मी पण निर्जळी करून बघते. अगं पण तुला झेपलं पाहिजे ना, असं काय करते? अहो झेपेल हो मला. तुम्ही नाही का करता, मला पण झेपेल. अरे मी करतो गोष्ट वेगळी आहे, पण तुला झेपलं पाहिजे ना. तुम्ही नका काळजी करू. चला बरं, तुम्ही काही होत नाहीये. चला. आणि हे बघा, जरा खाली बघून चला. हा हो. हा. काय ऊन आहे हो. बाबा रे बाबा. हा. कधी यायचं हो आता? हा थकायला झालंय. ताट पण लागले. कधी येणार हो आता? फारच थकायला झालंय. आई ग, कधी येणार? आई ग. आई! काय ग, काय झालं? अहो, काटा. काटा लागला? थांब 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 बघूया, आपण काहीतरी करूया. अरे आई ग, ते दुखतंय हो. काढूया ना काटा. अगं असं नुसतं बसून कसं चालेल? काटा काढायला नको का? नाही, थांबा जरा, मला खूप दुखतंय. आपण हा, चल चल तिथे बसूया. ये काढूया. सावकाश सावकाश सावकाश. हा. आई ग. हे बाई, हा दगडावर बस. आई ग. बस. कुठे लागला बघू? कुठे कुठे? ए,